नमस्कार मंडळी. निसर्गाचा अद्भुत खजिना, ड्रॅगन फ्रूटची संपूर्ण कहाणी व आरोग्यदायी रहस्य. तुम्ही कधी विचार केलाय का की निसर्गाने आपल्यासाठी असे एक फळ बनवले जे पाहायला एखाद्या पौराणिक कथेतील ड्रॅगनच्या पाठीवरील खवल्यासारखं अद्भुत दिसतं, पण आतून मात्र आरोग्याचा अथांग खजिना दडवून बसले. हो, आपण बोलतोय आजच्या जगभरातील न्यूट्रिशनिस्ट आणि डॉक्टरांचा आवडता विषय असलेल्या ड्रॅगन फ्रूट बद्दल. आजकाल बाजारात, सुपरमार्केटमध्ये, सोशल मीडियावर आणि अगदी प्रत्येकाच्या डाएट प्लॅनमध्ये या फळाची प्रचंड चर्चा आहे. पण हे फळ नक्की काय आहे? याच्या सेवनाने आपल्या शरीरात असे काय चमत्कार घडतात, ज्यामुळे जागतिक स्तरावरील वैज्ञानिकही याचं कौतुक करतात? आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण ड्रॅगन फ्रूटचा रंजक इतिहास, त्याचे निसर्गदत्त आरोग्यदायी फायदे, ते खाण्याची योग्य पद्धत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणी हे फळ अजिबात खाऊ नये याबद्दलची संपूर्ण वैज्ञानिक माहिती अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धवट माहिती नेहमीच धोक्याची ठरते. इतिहास आणि उगम याचा वाळवंटातून थेट भारतापर्यंतचा प्रवास. बऱ्याच लोकांना वाटतं की नाव ड्रॅगन असल्यामुळे हे फळ चीन किंवा पूर्व आशियातून आलं असावं, पण वनस्पतीशास्त्राच्या तथ्यानुसार ड्रॅगन फ्रूटचं मूळ घर मध्य किंवा दक्षिण अमेरिका आहे. मेक्सिको, कोस्टारिका आणि एल साल्वाडोर सारख्या देशात शेकडो वर्षापासून हे फळ निसर्गात आपोआप उगवत होतं. जर आपण याच्या प्रजातीबद्दल बोललो तर हे हायलोसेरिसिस नावाच्या कॅक्टस म्हणजेच निवडुंगाच्या प्रजातीतील फळ आहे. आश्चर्य वाटलं ना? पण हे खरं आहे. निवडुंगाच्या झाडाला येणारे हे एक स्वादिष्ट फळ आहे. ड्रॅगन फ्रूटचे मुख्य 3 प्रकार आहेत: गुलाबी साल आणि पांढरा गर. हे बाजारात सर्वात जास्त प्रमाणात आढळणारं फळ आहे. गुलाबी साल आणि गडद लाल किंवा गुलाबी गर हे फळ चवीला अधिक गोड असतं आणि यात अँटीऑक्सिडंटचं प्रमाणही जास्त असतं. पिवळी साल आणि पांढरा गर हे फळ भारतात थोडं दुर्मिळ असलं तरी चवीला अतिशय अप्रतिम असतं. भारतात त्याचं आगमन आणि ह्याचं कमलम नाव कसं? तर साधारणतः 1990च्या दशकात हे फळ भारतात पहिल्यांदा आणलं गेलं. सुरुवातीला ते केवळ आयात केलं जायचं, त्यामुळे ते प्रचंड महाग मिळायचं. पण महाराष्ट्रातील दुष्काळी भाग, गुजरात, कर्नाटक आणि राजस्थानमधील उष्ण व कमी पावसाच्या हवामानात हे निवडुंग प्रजातीचं झाड अत्यंत उत्तम रीतीने वाढू शकतं, हे आपल्या कल्पक शेतकऱ्यांच्या लक्षात आलं. आज महाराष्ट्रात हजारो शेतकरी ड्रॅगन फ्रूटची यशस्वी शेती करत आहेत. आपल्या देशात या फळाचं महत्त्व पाहून भारत सरकारने याला एक छान नाव दिलं, कमलम. कारण याचा बाह्य आकार उमललेल्या कमळासारखा दिसतो. हे किवीशी साम्य आणि पोषक तत्वांचा खजिना आहे. चव आणि रचनेच्या बाबतीत हे फळ बऱ्याच अंशी किवी या फळाशी साम्य दाखवतं. किवीप्रमाणेच ड्रॅगन फ्रूटच्या गरामध्ये लहान लहान काळ्या रंगाच्या बिया असतात, ज्या आपण फळांसोबत सहज चावून खाऊ शकतो. या बियांमध्ये ओमेगा 3 आणि ओमेगा 9 फॅटी ॲसिड्स मुबलक प्रमाणात असतात, जे आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत. न्यूट्रिशनच्या दृष्टीने हे एक सर्वोत्तम सुपर फूड मानलं जातं. 100 ग्रॅम ड्रॅगन फ्रूटमध्ये मिळणारे घटक काय असतात? तर कॅलरीज अवघ्या 60 कॅलरीज वजन नियंत्रण ठेवण्यासाठी उत्तम आहेत. पाण्याचे प्रमाण तब्बल 80 ते 85% असतं. शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी मदत करतं. विटॅमिन्स, विटॅमिन सी आणि विटॅमिन ई, मिनरल्स, मॅग्नेशियम, आयर्न म्हणजेच लोह, कॅल्शियम आणि फॉस्फरस, फायबर, उच्च प्रमाणात डायटरी फायबर, शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स, बिटालिन्स आणि कॅरोटिनॉइड्स असतात. ड्रॅगन फ्रूट खाण्याचे 6 अद्भुत आरोग्यदायी फायदे. नंबर 1, मजबूत इम्युनिटी अर्थात रोग प्रतिकारक शक्ती. यात असणारे उच्च विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट आपल्या रक्तातील पांढऱ्या रक्तपेशींना WBC ला सुरक्षित ठेवतात आणि शरीराला कोणत्याही संसर्गाशी लढण्याची ताकद देतात. नंबर 2, पचन संस्थेसाठी वरदान, प्रीबायोटिक पॉवर.
आजकालच्या जीवनशैलीमुळे बद्धकोष्ठता आणि गॅसचा त्रास घरोघरी दिसतो. ड्रॅगन फ्रूटमधील नैसर्गिक फायबर पचनक्रिया सुरळीत करतं. शिवाय हे फळ आतड्यांमध्ये प्रीबायोटिक म्हणून काम करतं. म्हणजेच पोटातील चांगल्या बॅक्टेरियांना पोषण देऊन पचनशक्ती मजबूत बनवतं. नंबर 3, हृदयविकारापासून बचाव. त्यात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण 0 असते. यांच्या बियांमधील ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉल्स अर्थात LDL कमी करून चांगले कोलेस्ट्रॉल्स अर्थात HDL वाढवण्यास मदत करतात. यामुळे धमन्यांमधील अडथळे दूर होऊन हार्ट अटॅकचा धोका कमी होतो. नंबर 4, मधुमेहावर नियंत्रण. लो ग्लायसेमिक इंडेक्स. ड्रॅगन फ्रूटचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो. त्यामुळे हे खाल्ल्यानंतर रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही. संशोधनानुसार हे फळ इन्सुलिनची संवेदनशील वाढवण्यास आणि स्वादुपिंडाच्या पेशींना निरोगी ठेवण्यास मदत करतं. नंबर 5, ॲनिमिया. रक्ताची कमतरता दूर करणे. भारतीय महिला आणि लहान मुलांमध्ये लोहाची कमतरता ही एक मोठी समस्या आहे. ड्रॅगन फ्रूट हे अशा मोजक्या फळांपैकी एक आहे ज्यामध्ये नैसर्गिक आयर्न अर्थात लोह आणि व्हिटॅमिन सी दोन्ही एकत्र आढळतात. व्हिटॅमिन सी मुळे शरीरात लोह शोषून घेण्याची प्रक्रिया जलद होते, ज्यामुळे हिमोग्लोबिन वाढते. नंबर 6, तरुण त्वचा आणि चमकदार केस. यातील व्हिटॅमिन सी आणि फ्री रॅडिकल्सशी लढणारे अँटीऑक्सिडंट्स चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या येऊ देत नाहीत. त्वचा नैसर्गिकरित्या चमकदार बनते आणि केसांची मुळे देखील मजबूत होतात. ड्रॅगन फ्रूट खाण्याची योग्य पद्धत आणि वेळ. ड्रॅगन फ्रूट खाणं अतिशय सोपं आहे. फळ मधोमध कापून 2 भाग करा. चमच्याच्या साहाय्याने आतील गर सहजरित्या बाहेर काढा आणि साल सोलून त्याचे लहान तुकडे करा. यामधील टीप म्हणजे हे फळ नेहमी ताजे आणि थेट खाणे सर्वात उत्तम मानले जाते. तुम्ही हे सकाळी नाश्त्याच्या वेळी किंवा संध्याकाळी हलक्या भुकेच्या वेळी खाऊ शकता. तुम्ही याचा वापर सॅलड, फ्रूट स्मूदी किंवा योगर्ट म्हणजे अर्थात दही सोबत करू शकता. यामध्ये स्वतःचाच एक नैसर्गिक सौम्य गोडवा असतो. त्यामुळे वरून साखर किंवा कृत्रिम फ्लेवर्स घालण्याची अजिबात गरज नाही. कोणी हे फळ खाताना सावधगिरी बाळगावी. अर्थात त्याचे साईड इफेक्ट्स काय? तर निसर्गाचा नियम आहे, अति तिथे माती. कितीही चांगले फळ असले तरी ते सर्वांसाठी फायदेशीर ठरेल असं नाही. ॲलर्जी असलेले लोक, ज्या लोकांना विशिष्ट वनस्पती किंवा कॅक्टस प्रजातीच्या ॲलर्जी आहेत, त्यांनी हे खाणे टाळावे. खाल्ल्यानंतर अंगावर सूज सुटणे, पुरळ येणे किंवा जिभेवर सूज येणे असा त्रास झाल्यास त्वरित खाणे बंद करा. किडनीचे गंभीर आजार किंवा डायलिसिस. ड्रॅगन फ्रूटमध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे ज्यांना किडनीचा त्रास आहे त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हे फळ खाऊ नये. वारंवार पोट बिघडणारे लोक, ज्यांना जुलाब किंवा डायरियाचा त्रास सुरू आहे, त्यांनी काही काळ हे फळ खाऊ नये. यातील उच्च फायबरमुळे जुलाबाचा त्रास वाढू शकतो. प्रमाण किती असावे? तर एका निरोगी व्यक्तीने दिवसाला एक मध्यम आकाराचे फळ खाणे पुरेसे आहे. अति प्रमाणात खाल्ल्यास पोट फुगणे किंवा गॅस होणे अशा समस्या होऊ शकतात. एक रंजक वैद्यकीय तथ्य काय आहे? तर कधी कधी जास्त प्रमाणात लाल गर असलेले ड्रॅगन फ्रूट खाल्ल्यास लघवी किंवा विष्ठेचा रंग हलका गुलाबी किंवा लालसर होऊ शकतो. याला वैद्यकीय भाषेत सुडो हिमॅटुरिया म्हणतात. यामुळे घाबरून जाण्याचे काहीही कारण नाही. हा कोणताही आजार नसून फळातील नैसर्गिक रंगाचा बीटालेन्स हा एक सामान्य परिणाम आहे. वैज्ञानिक संशोधन आणि पुरावे. या संपूर्ण माहितीला एक मजबूत वैज्ञानिक आधार आहे. जगभरात या फळाच्या औषधी गुणांवर अनेक संशोधनं झाली आहेत. जर्नल ऑफ फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी या आंतरराष्ट्रीय जर्नलमधील अभ्यासानुसार ड्रॅगन फ्रूटमधील बिटालिन्स आणि पॉलिफिनॉल्स शरीरातील फ्री रॅडिकल्स नष्ट करून जुनाट आजार आणि कर्करोगापासून शरीराचे रक्षण करतात. वर्ल्ड जर्नल ऑफ फार्मसी अँड फार्मास्युटिकल सायन्स या जर्नलमधील अभ्यासानुसार ड्रॅगन फ्रूटमधील अँटीबायोटिक, अँटी डायबेटिक आणि अँटी हायपरलिपिडेमिक गुणधर्म रक्तातील साखर आणि चरबी नियंत्रणित ठेवण्यास
मदत करतात. तर मित्रांनो, आज आपण ड्रॅगन फ्रूट बद्दल अगदी मुळापासून सर्व शास्त्रीय माहिती जाणून घेतली. हे फळ दिसायला जितकं आकर्षक आहे तितकंच हे आपल्या आरोग्यासाठी वरदान ठरणार आहे. फक्त ते खाताना योग्य प्रमाण आणि योग्य पद्धतीचा अवलंब करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या फळाचे महत्त्व समजेल. आणि हो, आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आरोग्यविषयक अशीच खरी आणि शास्त्रीय माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. तुम्ही कधी ड्रॅगन फ्रूट खाल्ला आहे का आणि तुम्हाला ते लाल रंगाचं आवडतं की पांढऱ्या? मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रंजक माहितीसह. तोपर्यंत काळजी घ्या. निरोगी